नमस्कार मित्रांनो, मी उज्ज्वला परब. आपल्या बालक पालक व्हिडिओमध्ये सर्वांना माझा नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सुसंगती सदा घडो या विषयावर वाचन केले. त्याच अनुषंगाने लोकमतमधील एक लेख वाचनात आला. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. माहिती, मनोरंजन आणि संवादाची साधने म्हणून तो उपयोगी असला तरी मुलांच्या बाबतीत त्याचा अतिरेक धोकादायक ठरू शकतो. बालवयात योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास सोशल मीडियाचा वापर मुलांच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासावर विपरीत परिणाम करू शकतो. म्हणूनच मुलांना सोशल मीडियापासून सांभाळणे ही आजची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी बनली आहे. त्या संदर्भात लोकमतच्या जनमन सदरातील हा लेख आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. लोकमत, मुलांना सोशल मीडियापासून सांभाळा. ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भारतातही अशा धोरणाची नितांत गरज आहे. आज मुलांचे बालपण स्क्रीनच्या पलीकडे हरवताना दिसते. सोशल मीडियावरील अवास्तव जग, आभासी मैत्री, तुलना आणि सायबर बुलिंग यांचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. वाढत्या फोन व्यसनामुळे एकाग्रता, अभ्यासाची सवय आणि सर्जनशीलता कमी होत चालली आहे. स्क्रीनच्या या व्यसनातून नवी पिढी जेवढ्या लवकर बाहेर पडेल तेवढे चांगले. त्यासाठी शाळा, पालक, सरकार आणि समाज सगळ्यांनीच एकत्रित आणि प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुलांसमोर पालकच स्क्रीन कवटाळून बसत असतील आणि पालकांना स्क्रीनचे व्यसन जडले असेल तर मुलांना हे व्यसन जडणारच. त्यांना त्यापासून दूर करणे मग आणखीनच अवघड होईल. त्यामुळे आधी पालकांनी या व्यसनापासून आणि स्क्रीनपासून दूर राहणे आवश्यक आहे. 16 वर्षाखालील मुलांच्या मेंदूचा विकास अजून सुरू असतो. अशावेळी सोशल प्लॅटफॉर्मवरील नकारात्मक प्रभाव त्यांना सहजपणे अस्थिर करू शकतात. पालकांवरील सतत देखरेखीचा ताण वाढतो. अशा परिस्थितीत भारताने जर अशा प्रकारची बंदी लागू केली तर मुलांना निरागस बालपण, नैसर्गिक खेळ आणि प्रत्यक्ष सामाजिकता पुन्हा अनुभवता येईल. हे पाऊल मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या भावी पिढीचे मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. समाज आणि सरकारने याविषयी तातडीने विचार करून ठोस पावले उचलली पाहिजेत. लेखक शरणू बसवराज हरनूर, सोलापूर. मित्रांनो, तुम्हाला या लेखासंदर्भात आपली मतं द्यायची असतील तर नक्की द्या. धन्यवाद.